कोपरगाव येथील एसएचजीएम कॉलेज येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी. कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्ताने कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे एसएचजीएम महाविद्यालय येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वक्त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला आहे. कमवा आणि शिका या त्यांच्या विचारसरणीमुळेच अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेची भावना जोपासावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. विशेष करून या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बंडेरावजी तराळ यांनी अण्णांमुळेच शिक्षणापासून वंचित असलेला प्रत्येक व्यक्ती आज शिक्षणाच्या प्रवाहात आल्याचे देखील मुख्यतः सांगितले आहे. अनेक दलित समाजातील लोकांना देखील शिक्षणाची ओढ अण्णांमुळेच लागली आहे. अण्णांनी कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता सर्वांना समान शिक्षणाची संधी यावेळी दिलेली असल्याचे देखील मुख्यतः उपप्राचार्य डॉक्टर बंडेराव तराळ यांनी सांगितले आहे. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप शिंदे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक म्हणून सुनील गोसावी सर यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यांच्याबरोबरच या कार्यक्रमाचे आभार साळवे BS यांनी मानले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी देखील बहुसंख्येने उपस्थित होते. म्हणतो की ग्रामीण भागातील दीनदलितांच्या उद्धारासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी 4 ऑक्टोबर 1919 मध्ये या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्यामुळं बहुजन समाजातील जे मुलं आहेत ते शिकले, मोठे झाले आणि त्याचाच भाग म्हणून आज मी सुद्धा या ठिकाणी उभा आहे आपल्यासमोर. कर्मवीरांच्या जे काही विचार आहेत त्या विचारांच्या विषयी बोलण्यासाठी. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या काही शाळा सुरू केल्या, म्हणजे सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये होतो त्यावेळेला साधारणपणे येणारे जे काही प्रत्येक मान्यवर असायचे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या 22 ऑक्टोबरच्या जयंतीच्या दिवशी त्यावेळेला असं म्हणायचे की अण्णा इथं आले होते, अण्णा या खडकावर बसले होते. विशेषतः नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये गेल्याच्या नंतर ते लोकांना असं आव्हान करायचे की तुमच्याकडे शेवऱ्या आहेत, ऊसाचं पाचट आहे, जागा पडलेली आहे आणि ते शेवऱ्या आणि पाचटाच्या माध्यमातून तुम्ही काही खोल्या बांधा, त्याला शेणकुडात भिंती करा आणि मुलांना शिकवा. मी तुम्हाला शिक्षक पुरवतो आणि त्यातून खऱ्या अर्थानं आपण घडलेले आहोत असं मला वाटतं. तर बाकी काही नाही वाचलं तरी चालेल तुम्ही आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विषयी जे काही विचार, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संदर्भातले जे ग्रंथ आपल्या ग्रंथालयामध्ये आहेत ते ग्रंथालयातील एक जरी पुस्तक आपण जर वाचलं, आपल्या विद्यार्थ्यांना जर वाचायला जर दिलं तरच कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी काही रयत शिक्षण संस्था स्थापन केली, आज त्याचा एवढा मोठा डोलारा झाला आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ते सांगणं पुन्हा मला जरी योग्य वाटत नसलं तरी निदान त्यांच्याविषयी लिहिलेली जी काही पुस्तकं आहेत ते पुस्तकं आपण आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपण सुद्धा जर वाचलेली नसतील तर ते आपण वाचावे. तीच खरी आदरांजली या ठिकाणी ज्योतिराव अण्णांना आपल्या वतीनं असेल.